हॅलो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजसुद्धा आपण शिकणार आहोत फ्रंट व्हेरिएशन. जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती आहे का वॉटरफॉल ब्रेड शिकलो होतो, सेम आहे, काहीच फरक नाही आहे. फक्त ही वॉटरफॉल ब्रेड आपण त्याच्यामध्ये एकच लाईन घेतली होती. आज इथे आपण 2 लाईनमध्ये वॉटरफॉल ब्रेड क्रिएट करणार आहोत. पुढून एक सेक्शन्स घेऊन जसं मी दाखवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये तो सेक्शनचे 2 पार्टिशन करून त्याच्या आतमध्ये केस सोडायचे आहेत. तसंच इथे सुद्धा मी तीच टेक्निक फॉलो करत आहे. आता इथे मी बघा, तुम्ही बघू शकता, जसं मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, सांगितलं होतं की मोजायचे आहेत तुमचे जे फॉल्स आहेत ते तुम्ही किती क्रिएट करताय ते मोजायचं आहे. म्हणजे ते मोजलं तर तुमची प्रॉपर त्या साईडला पण फॉल्स त्या साईडला सुद्धा क्रिएट झाले पाहिजे, जेवढे इथे आले तेवढे. आता बघा तुम्ही, इथे मी नॉर्मल आपला स्टील पिनचा वापर केला आहे. आता त्याच्याच खालून दुसरा सेक्शन्स घेतलेला आहे, तो सुद्धा छोटासाच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकाचे 2 पार्ट करायचे आहेत आणि जे आपण वॉटरफॉलचे सोडलेले होते वरून त्याच केसांना ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. एकदम इझी आहे. फक्त ते जे पडलेले आहेत स्टँड, ते फॉल्स तेच त्याच्या त्या स्टँडमध्ये अडकवत जायचं. बघा, आहे की नाही इझी. पण ही बघायला इतकी सुंदर वाटते ना, म्हणजे तुम्ही जर एखाद्या स्ट्रेट हेअरमध्ये थोडीशी काहीतरी क्रिएटिव्ह करून दिली म्हणजे एखाद्या क्लायंटला, तर एक नंबर दिसते. कर्ल्समध्ये सुद्धा करू शकता ही क्रिएटिव्हिटी. पण कर्ल्समध्ये काय होतं माहिती आहे, जे वॉटरफॉल्स आहेत ना ते इतके दिसून नाही येत. पण हे स्ट्रेट जे हेअर करतो ना आपण, स्ट्रेटनरने स्ट्रेट हेअर वगैरे करून देतो, त्याच्यामध्ये ते एक नंबर दिसते ही हेअरस्टाईल. सेम मी टेक्निक इथे सुद्धा तशीच फॉलो करत आहे. ही झालेली आहे माझी कंप्लीट हेअरस्टाईल. कशी वाटते हेअरस्टाईल प्लीज मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, ज्यांनी कोणी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीसुद्धा लवकरात लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.